आज आपण सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचं छोटंसं जेवण असो, छान असा रस्सम वडा कसा झटपट बनवायचा ही रेसिपी बघतोय, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे घेतलेली सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे. किती प्रमाणात तुम्ही बनवताय त्या अंदाजानुसार तुम्ही इथे डाळीचं प्रमाण ठरवू शकता. असं कोणतंही माप नसतं. रस्सम वडा बनवताना डाळीचं कोणतंही प्रमाण नसतं. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी डाळ इथे घ्यायची. व्यवस्थित डाळ निवडून घ्यायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, सफेद जी उडदाची डाळ असते ना, ती खूप अशी पांढरी असते, जरासा काळपट असते. त्यामुळे ना धुण्यासाठी याला जास्त मेहनत घ्यायची आहे. चांगली 4-5 पाण्याने चोळून चोळून ही डाळ धुवून घ्यायची आहे. कारण नंतर ना आपण जेव्हा डाळ भिजत घालतो आणि भिजल्याच्या नंतर ना आपण डाळ धुणार नसतो, त्यामुळे सुरुवातीलाच ही डाळ चांगली भिजत घालायची. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, रस्सम वडा बनवताना डाळ रात्रभर भिजत घालायची नाही आहे किंवा 7-8 तास डाळ भिजत घालायची नाही आहे. अगदी तुम्हाला ही डाळ फक्त 2 ते 3 तास इथे भिजत घालायची आहे. आता चांगली चोळून चोळून धुवून घेतलेली आहे. आता 2-3 तास आपण ही डाळ भिजायला ठेवायची. 2-3 तासानंतर ना आपली ही डाळ चांगली भिजली जाते. डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा रस्सम वडा बनवतो, वड्यासाठी डाळ जास्त भिजवायची नाही आहे. थोडा वेळ भिजवली की वडे छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता तुम्हाला इथे दाखवलं मी, डाळ आपली चांगली भिजली गेलेली आहे. अशी बोटाने नखाने तोडली तर लगेच तुटली जाते. आता इथे झाऱ्या घेतलेल्या आहे. शक्यतो मी डाळ तांदूळ जे असतं ना, ते असं निथळून जेव्हा घ्यायचं असतं ना, तेव्हा मी इथे झाऱ्याचा वापर करते, कारण मग पाणी चांगलं निथळलं जातं. तर इथे मी निथळून घेतलेलं आहे. रस्सम वडा बनवताना आपल्याला पाणी डाळ जे आपण वाटतो त्यासाठी पाण्याचं प्रमाण जे असतं ना, ते अगदी आपल्याला इथे कमी वापरायचं असतं. आणि कमी पाणी वापरून आपल्याला डाळ चांगली अशी बारीक इथे वाटून घ्यायची असते. आता जास्त टेस्टी होण्यासाठी इथे तुम्ही यामध्ये आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं घालून तुम्ही इथे वाटू शकता, किंवा जिरं नंतरनं तुम्ही अख्खंही घालू शकता. तर इथे बघू शकताय अगदी थोडं थोडं पाणी घालून ना मी ही डाळ वाटून घेतलेली आहे. आणि ही डाळ थोड्या पाण्यामध्ये सुद्धा वाटली जाते, कारण डाळ चिवट असते, चिकट असते, आणि मग ती व्यवस्थित अशी प्लस मोडवरती थोडीशी अशी वाटून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने आपण बाकीची जी डाळ आहे ना, ती अशीच वाटून घेणार आहे. आता इथे आपल्याला ही डाळ वाटताना पाण्याचं प्रमाण का कमी करायचं असतं, तर ही नंतर ना आपण फेटणार असतो, आणि जितकं तुम्ही हे पीठ जे असतं फेटून घेणार असतं तितकं ते हलकं आणि मग ते पातळ होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून आपल्याला सुरुवातीला डाळ वाटताना पाण्याचं जे प्रमाण असतं ते अगदी जपून आणि कमी वापरायचं असतं. आता इथे आपण घेतलेली आहे डाळ चांगली वाटून घेतलेली. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, यामध्ये घालून घ्यायचे. सगळी तयारी आपण इथे पिठाची करून ठेवणार आहे आणि मग रस्सम कसं बनवायचं हे बघणार आहे. तर इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही थोडासा ओवासुद्धा घालू शकता जर तुम्हाला हवा असेल. आता हे चांगलं हातानेच फेटून घ्या. आता कोणी म्हणू नका की किती राहाडा करून ठेवलेला आहे, किती राहाडा झाला आहे. कारण काय असतं, आपल्याला हाताने जर हे पीठ फेटायचं असेल तर हाताला पीठ लागणारच असतं, आणि हे चिकट पीठ असतं, त्यामुळे शक्यतो चमच्याने हे पीठ हलवायला खूप कठीण जातं सुरुवातीला, कारण ते जड असतं. हाताने आपण फेटलं की हाताच्या उभीमुळे पण हे पीठ चांगलं असं पातळ होतं. इथे बघू शकता तुम्ही. तर या पद्धतीने मी हाताने हे पीठ चांगलं असं फेटून घेतलेलं आहे. व्यवस्थित हात स्वच्छ क्लीन करा आणि मग तुम्ही हे पीठ इथे फेटून घ्या. पीठ फेटलं गेलं, हलकं झालं की त्याला असे थोडेसे बुडबुडे येतात, म्हणजे बुलबुले येतात वरती, आणि पीठ एकदम हलकं असं होतं, म्हणजे आपल्याला ते जाणवतं. आणि पीठ म्हणजे पातळ होतं. आता सुरुवातीला घट्ट होतं वाटलं होतं तेव्हा, पण आता ते जरासं असं हाताने फेटून फेटून हलकं झाल्यामुळे ते पातळ झालेलं आहे. पाण्यावरती व्यवस्थित पीठ तरंगते, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे. आता साईडला ठेवून देऊ आपण आणि रस्सम बनवायला घेऊ. आता रस्सम बनवायला मी इथे 1 वाटी काय केलेलं आहे, डाळ घेतलेली आहे.
तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी मी याची चण्याची जी डाळ असते ना, ती चण्याची डाळ यामध्ये मी 2 चमचे घातलेली. डाळ चांगली धुवून घ्या, त्यामध्ये मीठ घाला, थोडंसं तेल घाला, थोडीशी हळद, हिंग घाला, थोडंसं लाल तिखट तुम्हाला जर वापरायचं असेल यामध्ये तर तुम्ही लाल तिखट घालू शकता किंवा तुम्हाला नाही घातलं तरी चालेल. व्यवस्थित घालून घेतलं की हलवून घ्या. आता तुम्हाला याचमध्ये जर तुम्हाला कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून शिजून घ्यायचा असेल डाळीबरोबर तर तसंही तुम्ही घेऊ शकता किंवा नंतर आपण ते चांगलं शिजवूनच घेणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित हलवून घेतलं. डाळ चांगली 9-10 शिट्ट्या काढून आपल्याला शिजून घ्यायची. रस्सम बनवताना डाळीचा पूर्ण असा गरगोट आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. डाळ शिजल्याच्या नंतरनं रवीने म्हणा किंवा चमच्याने म्हणा चांगली हटवून घ्या, जोपर्यंत पूर्ण डाळ इथे घोटून तयार होत नाही तोपर्यंत. आता इथे मी काय घेतलेलं आहे रस्सम बनवायला, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, आलं आणि लसूण मी इथे घेतलेले असं चिरून घेतलेले, कोथिंबीर घेतलेली आहे, खडा मसाला, जिरं लागणार आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता लागणार आहे. 2 पळ्याभर तेल मी इथे घालून घेतलेले, जिरी यामध्ये घालून घेतलेली आहे. खडा मसाला इथे, आता खडा मसाला तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातला तरी चालेल. आलं लसूण तुम्ही इथे पेस्ट करू शकता किंवा असं बारीक चिरून घालू शकता. आणि नंतर हे आपल्याला परतून घ्यायचे. कोथिंबीरचे जे बारीक बारीक देठ असतात ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. नंतर कांदा घाला, कांदा हलकासा शिजवून घ्या इथे आणि मग टोमॅटो यामध्ये घाला. इथे आपल्याला कांदा जास्त लाल वगैरे अजिबात परतून घ्यायचा नाही, फक्त तेलामध्ये तो मोकळा झाला पाहिजे आणि तो शिजला गेला पाहिजे. इथे चांगला व्यवस्थित कांदा हलवून घेतला की यामध्ये तुम्ही 2 मिरच्या हिरव्या घालू शकता किंवा बारीक चिरून तुम्ही इथे मिरच्या घालू शकता. नंतर टोमॅटो यामध्ये घालायचा आहे, व्यवस्थित हलवून घ्या, मीठ घाला, टोमॅटो आणि कांदा चांगला असा गळेपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्या. इथे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवून घेतला की थोडीशी यामध्ये हळद घाला, थोडंसं हिंग घाला, थोडंसं लाल तिखट यामध्ये घाला आणि जो तुमचा सांबर मसाला असतो ना, तो सांबर मसाला यामध्ये तुम्हाला 2 चमचे घालून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं चांगलं हलवून घ्यायचे. थोडंसं यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. आता इथे तुम्ही जरासा दुधी भोपळा वापरू शकता किंवा जो आपला लाल भोपळा असतो, गोड भोपळा, तो सुद्धा तुम्ही यामध्ये घातला तरी चालेल. रस्समला तसं म्हटलं तर कोणत्या भाज्या घातल्या जात नाही. रस्सम एकदम असं पातळ असतं, घट्ट नसतं. जास्त घट्टही बनवू नका आणि जास्त पातळही बनवू नका. डाळ घालून घ्या आणि नंतर यामध्ये तुम्ही चिंच गुळाची जी कोळ असतो तो यामध्ये घालून घ्यायचा. चिंचेचा कोळ घालून घ्या, थोडासा गूळ घाला, म्हणजे आंबट गोड असा हा रस्सम बनून तयार होईल. तर इथे आपला हा रस्सम बनून तयार झालेला, एक उकळी काढून घेतलेली आहे. चांगली उकळी आली की थोडासा आपण तडका बनवूया, म्हणजे चांगला कलर येईल. तेल गरम करून घेतलेले, जिरी मोहरी घालून घ्या, थोडंसं लाल तिखट यामध्ये घालून घ्या, थोडंसं ठेचलेला लसूण आलं यामध्ये घाला, 2-3 हिरव्या मिरच्या यामध्ये घाला आणि हिंग यामध्ये आणि लाल तिखट, बेडगीची मिरची तुम्हाला इथे घालायची असेल तर ती घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आणि हा तडका रस्समवरती घालून घ्या, म्हणजे रस्समला चांगला असा लालसर कलर येईल. तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो रस्सम आहे तो इथे बनून तयार झालेला आहे. वरनं थोडीशी मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली, व्यवस्थित हलवून घ्या. त्यानंतर वडे तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं दुसऱ्या गॅसवरती आणि चांगलं तेल गरम झालं की मग छोटे छोटे वडे गोल असे तेलामध्ये सोडायचे. जेवढे तेलामध्ये बसतील तेवढेच वडे तेलामध्ये सोडा, जास्त दाटीवाटी करू नका. मग काय होतं, दाटीवाटी केली ना की वडे तेलकट होतात आणि जो क्रंचीपणा यायला पाहिजे ना वड्यांना तो येत नाही आहे. वडे असे चिटकतात एकमेकांना. काट्याचा चमचा वगैरे घ्या आणि असे वेगवेगळे करा आणि वडे थोडेसे असे तळले गेले की मग वडे उलटे करा आणि उलटे करून झाले की गॅस मिडियम करा आणि मिडियम गॅसवरती वडे चांगले असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, हलकासा असा गोल्डन कलर येईपर्यंत वडे चांगले तळून घ्यायचे. आता हे वडे तळत असताना आपल्याला
तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते असं मिडियमच ठेवायचं आहे. त्यानंतर ना वडे जेव्हा आपला चांगला असा सोनेरी कलर येतो, क्रिस्पीपणा, कुरकुरीतपणा येतो, वडे असे तळले गेले की तेलावरती असे तरंगून येतात, हलके होतात वडे, त्यावेळेस वडे काढून घ्यायचे. आता इथे वडे काढताना मात्र गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती 1 मिनिट किंवा 2 मिनिट असे चांगले तळून द्यायचे, म्हणजे वड्याला एक चांगला क्रिस्पीपणा येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडे ना तेलकट अजिबात नाही होत आणि खूप वेळासाठी ते असे चांगले क्रिस्पी राहतात. तर इथे तुम्ही बघू शकता छान गोल गरगरीत असे आपण हे वडे तळून घेतलेले आणि एकदम क्रिस्पी झालेले इथे आवाजावर म्हणजे तुम्हाला इथे जाणवत असेल. तर इथे तोडून सुद्धा दाखवते, आतमध्ये वडा किती हलका झाला, असा फुपशी वडा झाला पाहिजे इतकं पीठ तुम्हाला इथे फेटून आणि बारीक वाटून घ्यायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं. वडे गरमागरम तळून घेतलेले मस्त असं सांबार आपलं जे रस्सम जे आपले आहे ना ते चांगलं असं गरमागरम उकळतं ठेवलं होतं, त्यामुळे त्याला कलरसुद्धा मग चांगला येतो. रस्सम शक्यतो पातळ असतो आणि डाळ जी असते ती चांगली अशी घोटली गेलेली असते नंतरनं. तर इथे आपण रस्सम बनवून घेतलेलं आहे. आता खायचं कसं, तर रस्सामध्ये गरमागरम हे वडे घालायचे, म्हणजे थोडेसे ते भिजले जातात आणि खायचं. तर अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या छोट्याशा भुकेसाठी तुम्ही हा चमचमीत रस्सम वड्याचा बेत तिथे बनवू शकता. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खूप सारी गरज आहे. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट, तुमची साथ ही अशीच असू दे अशी मी तुम्हाला विनंती करते. तर चला पटकन नाश्ता करायला घेऊ. रेसिपी आवडली कमेंट करून नक्की सांगा.